कर्जमाफीची माहिती जमा करण्याची प्रक्रिया, त्यामधला तुमचा सहभाग, त्याचबरोबर रेग्युलर वाल्यांचा काय विषय आहे आणि त्याचं पोर्टल याविषयी थोडक्यात आणि सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्याला माहिती आहे की सरकारनं कर्जमाफीची समिती नेमलेली आहे आणि ती समिती आता सध्याच्या पातळीवर जिल्हा बँका ज्या आहेत त्या जिल्हा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे एकूण कर्ज किती आहे, त्यातले चालू किती आहेत, थकीत किती आहेत याचं वर्गीकरण चालू आहे आणि त्याची संपूर्ण एक आराखडा आणि माहिती तयार करणं चालू आहे. त्याच्या माध्यमातून मी जे सुरुवातीला म्हटलं की तुमचा सहभाग म्हणजे काय, की बँकांवाले तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला विचारतील का तुम्हाला जे कागदपत्र त्याच्यामध्ये 7/12, फार्मर आयडी, आधार, पॅन आणि जे जिल्हा बँक आहे त्याचं बँक खातं हे तुम्हाला मागवलं जातं. आता त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्याच्या नावानं कर्ज घेतलेलं आहे तो शेतकरी मयत झालेला आहे, तर त्या संदर्भात जिल्हा बँक काही विशिष्ट प्रकारचे कागदपत्र मागत आहेत. तर त्याची आपण खातरजमा करायची आणि ती खातरजमा केल्यानंतरच ते कागदपत्र त्यांना द्यायचे. आता ही कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मी नॅशनलाइज बँक आहे किंवा खासगी बँका म्हणजे 2017ची, 2019ची किंवा 2009ची जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये खासगी बँका आणि नॅशनलाइज बँका आणि जिल्हा बँका अशा पद्धतीचं कर्ज माफ करण्यात आलं होतं. मात्र सध्याची जी प्रोसेस चालू आहे त्याच्या माध्यमातून फक्त जिल्हा बँकांनाच अधिकृत अपडेट आलेले आहेत. नॅशनलाइज बँक आणि खासगी बँकांमध्ये जेव्हा चौकशी केली तर ते म्हणतात की आम्हाला अद्यापपर्यंत या संदर्भातला कुठलीही अपडेट किंवा कुठल्याही सरकारकडनं कुठला शासन निर्णय काही आलेला नाहीये आणि म्हणूनच जे काही नॅशनलाइज बँका आहेत त्यांचे जे मॅनेजर आहेत ते मुजोरपणे शेतकऱ्यांचा जो नाफेडची सोयाबीनचे पैसे खात्यामध्ये आले असतील किंवा सीसीआयच्या कापसाचे पैसे खात्यामध्ये आले असतील हे ते कपात करून घेत आहेत, कर्ज वसुली करतायत किंवा होल्ड लावतायत आणि ते सरळ सांगतायत की जोपर्यंत तुमचे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मग याला होल्ड लावू द्या. तर वर्धा असेल किंवा इतर काही भागातले आम्ही त्यांच्या विरुद्ध लढा देऊन त्या बँक मॅनेजरना शासन निर्णय दाखवून कलेक्टर पर्यंत विषय नेऊन शेतकऱ्यांचे पैसे मोकळे करून दिलेत. आता त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करेल की जर समजा तुमचं सोयाबीन कापसाचे पैसे तुम्ही खात्यामध्ये टाकले असतील आणि ते जर कर्ज वसुली होत असेल किंवा होल्ड लावला असेल तर अशा वेळेस काय करावं याच्यावर आपण सेपरेट उद्या परवाला व्हिडिओ करू. साधारणतः कर्जमाफी समिती आणि सहकार विभागाच्या मते शेतकऱ्यांकडे चालू आणि थकीत दोन्ही प्रकारचं कर्ज जर पकडलं फक्त पीक कर्ज तर त्याच्यामध्ये जवळपास 35-36 हजार कोटी रुपये थकीत आहेत. आपल्याला माहितीये देवेंद्र फडणवीस सरकारनं 2017 मध्ये 1.5 लाखापर्यंत जी कर्जमाफी केली होती ती सुद्धा 35 हजार कोटीची झाली होती. राहिला विषय रेग्युलर वाल्यांचं काय, तर रेग्युलर वाल्यांच्या बाबतीमध्ये सरकार तेच दळभद्र धोरण पुढे ठेवायचा विचार आहे किंवा तेच ठेवणार आहे की रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहनपर अनुदान फेकून मारणार आहे. ते प्रोत्साहनपर अनुदान रेग्युलर वाल्यांना नको आहे कारण की ते तुम्ही एकदम तोडकी रक्कम देता आणि ती सुद्धा अद्यापपर्यंत 17 आणि 19 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही. खऱ्या अर्थानं हे आरबीआयचा रूल पुढे करतात. मात्र असं काही नाही. जर का राज्य सरकारनं ठरवलं तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जितकं कर्ज काढलेलं आहे त्याच बँकेतनं काढलेल्या कर्जामध्ये तितकेच पैसे शासनाला क्रेडिट करता येतात. हे विनाकारणचे कारण समोर ठेवत आहेत. पण आपलं कसं झालं, सरकार जेवढं देईल तेवढंच मुकाट्यानं घ्यावं लागतं कारण की आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर राहिली नाही. आपण विरोधी पक्ष जिवंत ठेवलेला नाही आणि दुसरीकडे आपण शेतकरी चळवळी सुद्धा मोडीत काढल्यात या दलाल पक्षांच्या मागे फिरता फिरता. आता कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि ते कशा पद्धतीने होणार आहे याचा अहवाल कर्जमाफी समिती एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे. त्यानंतर ती अपडेट सुद्धा आपण तुमच्यापर्यंत घेऊयात. कर्जमाफी असेल, शेती संदर्भातल्या इतर योजना असतील, केंद्र सरकारचे धोरण असतील, शेतमाल भाव असतील, या संदर्भातल्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल. धन्यवाद.